आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. पत्रकार कृती समितीच्या वतीने वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ उत्साहात. पत्रकार कृती समितीचे सहसचिव नितीन करजोडे तसेच RTA कार्यकर्ते नरेन स्तंभन यांच्या वाढदिवसानिमित्त आप्पाश्री मित्र परिवार व पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांचा मानाची टोपी, शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी सोलापूरचे रहिवासी पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य विभाग पश्चिम महाराष्ट्राचे महासचिव तथा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मान्यताप्राप्त विशाखा महिला लोकसंचलित साधन केंद्र सोलापूर अंतर्गत अभ्यास केंद्र क्रमांक 65-135 येथे संचलित भाई छन्नूसिंह चंदेल समाजकार्य महाविद्यालयात वृत्तपत्र विद्या व जनसंगापन पदविका अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक व प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले विजयकुमार लोंढे यांच्या नावाने 500 रुपयांचे पोस्ट तिकीट प्रजासत्ताक दिनी केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ही बाब सोलापूरकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे यावेळी पत्रकार कृती समितीचे सर्वेसर्वा आप्पाश्री लंकोटे यांनी नमूद केले. दरम्यान प्राध्यापक विजयकुमार लोंढे यांचाही पत्रकार कृती समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास तिसरी आंख मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे, लतीफ नदाब, युनुस अत्तार, गिरमल्ला गुरव, पंचाक्षरी स्वामी राम हुंडारे, अनिल शिरळकर, विजयकुमार उघडे, सिद्धाराम नंदरगी, नितीन कांबळे, सादिक शेख, असलम नदाब, सूरज राजपूत, अशोक ढोणे, विजयकुमार झुंजा, विश्वनाथ भनकुरे, सिद्धू पुजारी, मुसा अत्तार, विजय चोळले, बापूताज पाटील, साजिद मकानदार, सुधीर ढोले, श्रीनिवास बनसोडे, नरेन कांबळे, सुभाष गायकवाड, अशोक चव्हाण, विनोद गायकवाड, प्रकाश वाघमारे, सिद्धार्थ भडकुंबे, दिलपाक यांच्यासह आप्पाश्री मित्र परिवार, पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनसंवाद लाईव्हसाठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी गणेश भालेराव. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.